1 धाव. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14 धावा. षटकातील तिसरा चेंडू फलंदाजीसाठी नवल चव्हाण आणि षटकार मारून आत्महत्या करतोय नवल चव्हाण. आता मात्र जय महाराष्ट्र गोविंद पथकाचा बेससाठी जो खेळाडू होता तो पक्या प्रकाश कोरडे. बघूया काय करतोय प्रकाश कोरडे. धाडीचा फलंदाज आहे आणि पुढे मारण्याचा प्रयत्न आणि सुरेख वा. बघा प्रकाशच्या माध्यमातून सुंदर असे चौकार बघायला भेटतो आपल्याला. प्रकाश कोरडे हा 8 थरामध्ये त्याची मुलाची कामगिरी अशी लागलेली आहे आपल्याला. तसा प्रकाश कोरडे 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 धावा. मात्र प्रज्वल किरण पिते यांना 1001 रुपये लागू. नो चेंडू आणि बॉल काउंट. पंच बॉल काउंट आहे. बॉल काउंट आहे. बॉल काउंट आहे. किरण पिते यांचे इथे 500 रुपये जमा झालेले कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्रज्वल जाधव यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं रोख रक्कम आलेलं आहे. ते तुमच्या संघासाठी आम्ही दिलेले आहेत कारण तुमच्या संघाने टॉप मारलेला आहे तरी तुम्ही त्यांच्यावर काही खर्च केलेला नाहीये. प्रथमेश साहेब यांना नम्र विनंती आहे 500 रुपये घेण्यासाठी इथे यायचंय. प्रथमेश साहेब यांना विनंती आहे इथं 500 रुपये घेण्यासाठी यायचंय. 18 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. चला सामन्याला सुरुवात करायची. कृपया स्वयंसेवक तुम्हाला विनंती आहे इकडची सगळी गर्दी कमी करा. इकडची. एक चेंडू 1 धाव. 18 चेंडू आणि 21 धावेची गरज. गणेशदा कोलत्याने प्रथमेश साळवी. हो वा गणेशदा वा. अनुभव कामाला येते. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. षटकातील तिसरा चेंडू फलंदाजीसाठी विराज तोडकर. सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला भेटते इथे. गणेशदादा कोलते जुना दानगा अनुभव तसेच विराज तोडकर यंगस्टर. सुंदर मारला फटका. प्रकाश यांचं बघा टीमसाठी एफर्ट बघा. वा. एक साइडला महेश पटेकर विराज तोडकर प्रथमेश साळवी पिंट्याकडं
पार्थ बागुल, प्रमोद गोडे, आशु पातकर, सुंदर असं प्लेइंग 8. तेजस कितमतराव यांचं खूप गचा असं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू आणि 3 धावा. षटकातील फक्त आता शेवटचा चेंडू बाकी. एकवीस धावेची गरज जिंकायला असताना 5 चेंडू आणि 3 धावा. आता षटक समाप्त होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. 12 चेंडू 17 धावा. रन रेट बघायला गेलं तर 8.5 धावांची सरासरीने धावा जमा करायला लागतील. महेश पटेकर खतरनाक असा फलंदाज. महेश पटेकर शहापूर तालुका, मुरबाड तालुका, डोळखाम विभाग, सर्व विभाग असे गाजवले त्यांनी आपले गोलंदाजी. आणि मात्र सुंदर असा षटकार. महेश पटेकर यांचा सुंदर षटकार. विराज तोडकर तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे. जर आपण आपल्या प्रत्येक चौकारात दुष्यंतराव दसाडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू झालेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5 धावा. पार्थ बागुल आणि विराज तोडकर दोघांनी पण पार्थ बागुल आणि विराज तोडकर तुमच्या दोघांसाठी सुवर्ण संधी आहे. जय महाराष्ट्र मित्रमंडळ यांचे सदस्य मिलनदादा गुजरे आणि दुष्यंतराव दसाडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सुंदर असा मारलेला फटका. 500 रुपये लागू झाले असते बॉबी याला, पण सुंदर षटरक्षक चिराग ननवरे यांचं. नवल चव्हाण फलंदाजासाठी विराज तोडकर. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली 7 धावा. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. सुंदर क्षेत्ररक्षण प्रकाश कोरडे यांचं. आता मात्र फलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला पार्थ बागुल. खतरनाक असा फलंदाज पार्थ बागुल. पुढून मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. सुंदर फलंदाजी पार्थ बागुल यांची. चांगलं नियोजन आयोजन. जय महाराष्ट्र गोविंदा पथकाचं. धावसंख्या झाली ती 10 धावा. आता 6 चेंडू आणि तब्बल 11 धावेची गरज. यापुढे होणारा सामना स्वप्नपूर्ती 8 स्वप्नपूर्ती 8 वर्सेस जय महाराष्ट्र स्ट्रायकर जयेश गोणे वर्सेस प्रज्वल जाधव. विराज तोडकर यांच्या प्रत्येक चौकारास मिलन नाना गुजरे, दुष्यंतराव दसाडे यांच्याकडून 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. 6 चेंडू 11 धावेची गरज. रोमांचकारी असा सामना. सुंदर मारला फटका. आता मात्र बॉबी पार्थ बागुल स्ट्रायकेनवर. प्रत्येक चौकारास 1000 रुपयाचं पारितोषिक बॉबी यांच्यासाठी मिलनदादा गुजरे आणि दुष्यंत दसाडे यांच्याकडून. सुंदर मारला फटका. 1 धाव. धावून पूर्ण. आता मात्र समीकरण चेंज होते. 4 चेंडू आणि 9 धावेची गरज. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू. फलंदाजी ट्रॅकवर विराज तोडकर, दीपेश खवणेकर गोलंदाजीसाठी आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. आता मात्र समीकरण चेंज होते. 3 चेंडू आणि 8 धावेची. 30 चेंडू आणि 7 धावेची गरज. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. आणि सुंदर असा चौकार. 1000 रुपयाचं पारितोषिक लागले विराज तोडकर यांना. आता मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. मिलन नानाकडून पण 500 रुपये. अजून एक फोर मारले तरी पुन्हा मिलन नाना गुजरे आणि दुष्यंत दसाडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आता जे 1000 रुपये लागू झालेत त्यांना, विराज तोडकर यांना 1000 रुपये लागू झालेले आहेत. पुन्हा एकदा विराज तोडकर यांची सुवर्ण संधी आहे. 2 चेंडू 3 धावेची गरज. एक साईडला बघताय नवल चव्हाण, दुसऱ्या साईडला किरण पिते यांचा संघ. कोण जिंकतोय बघा. 2 चेंडू 3 धावेची गरज. रोमांचकारी असा होणारा सामना. पैशांची बक्षिसांची खैरात विराज तोडकर यांच्यासाठी. नवीन यंगस्टर चांगलं कॅल्क्युलेशनने खेळतात विराज तोडकर. 2 चेंडू 3 धावेची गरज. सुरेख मारला फटका आणि चौकार. किरण पिते कंपनी विजयी होते.
विराज तोडकर यांना तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक लागले दुष्यंतराव धसाडे आणि मिलिंद गुजरे यांच्याकडून. कृपया पारितोषिक जमा करायचे. आणि 4-1 संघ, 4-1 किरण पिते संघ आपण टॉपला जात आहे. क्वालिफाय 4-1 संघ क्वालिफाय. विराज तोडकर यांनी आपलं पारितोषिक घ्यायचंय. कृपया पारितोषिक जमा करायचे. दुष्यंतराव धसाडे, मिलिंद गुजरे